कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस आहे। जवळजवळ वेळ संपलेली आहे। महाविकास आघाडीकडून बाळाराम पाटील उभे आहेत, काय सांगाल? संपूर्ण कोकणातील मागील त्यांच्या कामाचा अनुभव पाहता आणि विरोधकांमध्ये पडलेल्या फुटीमुळे बाळाराम पाटलांचा विजय हा निश्चित आहे, यात यत्किंचितही शंका नाही। त्यातच बाळाराम पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। कोकण तशी ही महाविकास आघाडीच्या दृष्टीने समृद्ध अशी भूमी आहे। मागच्या काळात घडलेल्या घटना या कोकणवासीय शिक्षकांनाच नव्हे तर कोकणच्या जनतेलाही त्या ठिकाणी त्याचं खूप दुःख झालेलं आहे आणि त्यामुळं कोकणातला हा सुशिक्षित सुजाण मतदार हा ह्या निवडणुकीमध्ये बाळाराम पाटलांचा पुन्हा एकदा विजय या ठिकाणी घडवून आणेल आणि महाविकास आघाडीच्या विजयाची पताका या कोकण शिक्षक मतदारसंघावर पुन्हा एकदा रोवेल, यात किंचितही शंका नाही।